भारतरत्न डॉक्टर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हा उत्कृष्ट अभियंता सत्कार सोहळा आणि अभियंत्यांचा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे। गेल्या 8 वर्षापूर्वी आमचे मार्गदर्शक भद्रे आणि भद्रे परिवार यांनी साप्ताहिक स्वाभिमानी शहर या वृत्तपत्राच्या माध्यमातून 2016 साली मंगळा तालुक्यातील उत्कृष्ट अभियंत्यांना पुरस्कार देण्याचा मंगळा तालुक्यातील उत्कृष्ट अभियंत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्याचे ठरवले आणि आज 2016 पासून हा या ठिकाणी 8वे वर्ष आणि पुरस्कार समारंभाचे हे 8वे वर्ष। आणखीन एक योगायोग असा आहे की मंगळवेढ्याचं जे शहरामध्ये आज एक नावलौकिक मिळवत असलेलं स्वाभिमानी छावा हे वृत्तपत्र त्याचाही या वर्षीचा 8वा वर्धापन दिन आहे। त्याबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या 9 ठिकाणी जे दामाजी एक्सप्रेस आणि स्वाभिमानी छावाचे जे विभागीय कार्यालय आहेत त्याच्यामध्ये पंढरपूर कार्यालयाचा सुद्धा या वर्षीचा हा 8वा वर्धापन दिन आहे। आणि गेल्या सतत 8 वर्षापासून मंगळवेढ्याच्या अभियंत्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये बांधकाम क्षेत्र असू द्या, विविध कार्यालयामध्ये काम केलेलं असू द्या, ठेकेदारीमध्ये काम केलेलं असू द्या, आपल्या कामाचा लौकिक ज्यांनी वाढवला अशा सर्व अभियंत्यांना या ठिकाणी त्यांचा सत्कार व्हावा, एक उत्कृष्ट असे अभियंता त्यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने आज भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा सन्मान या ठिकाणी आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम मी आजच्या दिवसाचं जे औचित्य आहे त्याच्याबद्दल आपल्याला मी थोडक्यात सांगू इच्छितो। त्याच्या या समारंभाच्या निमित्तानं आपल्या मंगळवेढा उपविभागाचे पोलीस विभागीय अधिकारी विक्रांतजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून आज आपल्याला ते लाभलेले आहेत। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सजग संघटना यांचे मुख्य प्रवर्तक सजग नागरिक संघटनेचं जे कार्य चालतंय आपल्या तालुक्यामध्ये त्याचे मुख्य प्रवर्तक ॲडव्होकेट भारत पवार की ज्यांनी आपल्या मंगळवेढ्यामध्ये वृत्तपत्राला चालना दिली, सुरुवात केली, ते आज आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। आणि आजच्या दिवसामध्ये जो आपण हा मंगळवेढ्यामध्ये दिन साजरा करतोय त्यामध्ये हे जे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचं कार्य संपूर्ण देशामध्ये आपल्याला परिचित आहे। विशेषतः जे अभियंता मंडळी आहेत त्यांचे ते गुरु आहेत आणि अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम करत असताना कर्नाटक राज्यामध्ये अत्यंत छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला। सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेलं हे व्यक्तिमत्व पुढे त्यांनी खूप मोठी देशामध्ये आपल्या कार्याने आपला ठसा निर्माण केला। त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यालयामध्ये सचिवालयामध्ये मुख्य सचिव म्हणून त्या ठिकाणी बांधकाम विभागाचं काम केलं। म्हैसूर सरकारने त्यांना गुणवत्तेसाठी जी वेगवेगळ्या अशा पदवी दिलेल्या आहेत त्यामध्येही ते अतिशय त्यांना खूप मोठा सन्मान मिळाला। आणि विशेष म्हणजे भारत सरकारने आपल्या देशाचा जो सर्वोच्च जो भारतरत्न पुरस्कार दिला जातो त्या 5व्या पुरस्काराचे ते मानकरी आहेत।
अशा प्रकारे सर्वच क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. पुरानं वाहून जाणारं पाणी हे वेळेत थांबवलं पाहिजे, त्याच्यासाठी बंधारे असले पाहिजेत, त्याच्यासाठी वेगवेगळ्या पाण्याच्या योजना तयार केल्या पाहिजेत. याच्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेली धरणं असू द्यात, बंधारे असू द्यात, याचं काम हे या सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्यांनी चालू केलं. अनेक कामामध्ये त्यांनी आपल्याला आजचे जे आपलं जीवन आहे त्याच्यामध्ये सुखकर करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी हा अभियंता दिन पुरस्कार संपन्न होतो आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या मंगळवेढा सांगोला उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी आदरणीय सन्माननीय विक्रांती गायकवाड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी आज व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आजचे उत्कृष्ट अभियंत्याचे जे प्रमुख आहेत सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विक्रांती गायकवाड साहेब यांचा सन्मान संपादक दिगंबरजी भगरी साहेब यांनी करावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सजग नागरिक संघटनेचे मुख्य प्रवर्तक ॲडव्होकेट भारत पवार यांचा सन्मान माननीय काशी साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले व्यासपीठावरील माननीय मनोजजी पंडित साहेब उजनी कालवा क्रमांक 9चे अभियंता यांना त्यांचा सन्मान श्याम चव्हाण साहेब यांनी करावा. मंगळवेढा नगरपालिकेचे अभियंता माननीय काशी साहेब यांचा सन्मान ते आपण मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर आणि सर्व माझे बंधू भगिनी, मी काय म्हणजे मी भाषा किंवा असं हे केलेलं वागता नाही. एक इंजिनियर या दृष्टिकोनातून
जे आपल्या अभियंत्याला उच्च पदावरती जे नाव आज या 15 सप्टेंबर या दिवशी माननीय भारतरत्न डॉक्टर सर मोक्षगुंड विश्वेश्वरय्या यांनी जे देशाला दाखवून दिलं की इंजिनियर काय असतात आणि काय करू शकतात, तर त्या माध्यमातून आजच्या आपल्या पिढीमध्ये एक थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्या वेळेला आम्ही पदवी घेऊन बाहेर पडलो त्यावेळेला या जिल्हा असेल, तालुका असेल, गाव पातळी असेल, या स्तरावरती गौंडी हा फक्त प्रमुख मानला जायचा आणि गौंडी करत ती पूर्व दिशा होती आणि इंजिनियर हा माध्यम नव्हता. मग त्यानंतर हळूहळू लोकांच्या या प्रवृत्तीमध्ये बदल होत त्या ठिकाणी ते बांधकाम कसं असावं ते 4 ओळीचं कागदावरती मग ते लोकांना पटायचं नाही, प्रत्यक्ष जागेवर आरेखन व्हायचं, मग तशी इमारत उभी राहिली जायची. त्यानंतर लोकांना हळूहळू बदल हा दिसून यायला लागला. आजच्या स्थितीमध्ये आज सर्वसामान्य नागरिक 3D मागतोय. लक्षात घ्या, म्हणजे पूर्वी कसं होतं त्याचं रूपांतर आज 3D मध्ये आलेलं आहे. माझी बिल्डिंग कशी दिसेल हे 3D मध्ये दाखवा म्हणतात आज लोक. म्हणजे इतकं परिवर्तन समाजामध्ये झालेलं आहे ते आपल्या माध्यमातून इंजिनियर लोकांनी करून दिलेलं आहे. अशा यादीने आपल्या सर्व या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन जे आपले या शहराचे शहर दामाजी स्वाभिमानी या चळवळीचे दिगंबरजी भगरे जे आहेत ते आपल्या स्तराला नाही तर शिक्षक दिन असू द्या, कुठला सामाजिक उपक्रम असू द्या, सर्व यांना या मंगळवारामध्ये उभारी देण्याचं काम 1 नंबरनं घडतंय. कारण हे काम कुठं पंढरपूरला नाही की सांगोल्याला नाही की जवळपास कुठेही नाही. हे आज जवळ 8-10 वर्ष झालं प्रत्येक एक कलाकाराचा असेल, कुठल्या याच्यातला असेल, त्या माध्यमातून त्या दिवशी त्यांचा सोहळा त्यांचं एकत्रित करणं हे सर्व अत्यंत स्वतःच्या ह्याच्यामध्ये हिमतीनं करतात. त्यांच्या या कार्यास माझ्या शुभेच्छा आणि इंजिनियर दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. खरोखरच गौंड्यांचं जे जीवन होतं त्याचं सुधारित जीवन हे अभियंत्यांनी घेतलं आणि या संपूर्ण देशामध्ये त्या विश्वामध्ये कोणतं ठिकाणी काय बांधावं, कसं बांधावं, त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असावं याचे जे गुरु आहेत त्याच्यामध्ये विषय सांगायचं म्हणजे हैदराबादची पुनर्रचना आणि त्या ठिकाणी असलेल्या इसा आणि मुसा ज्या 2 नद्या होत्या त्या नद्यावर धरण बांधल्यानंतर हैदराबाद शहराचं जे पुरापासून होणारं जे नुकसान होतं ते टळलं. त्याचबरोबर रेल्वे रूळ असू द्यात, रेल्वेचा यंत्रणा असू द्यात, या बाबतीमध्ये असू द्यात किंवा धुळे जिल्ह्याच्या पाणी पुरवठ्याची योजना असू द्यात, सुरत शहराच्या सक्कर योजना पाणी पुरवठ्याची असू द्यात किंवा नांदेड या ठिकाणी बांधलेला बंधारा आणि दगडी बांधलेला बंधारा आणि त्याचे दरवाजे कसे उभे केले पाहिजेत याच्यासाठी केलेली पुनर्रचना किंवा कृष्णसागर धरण असू द्या, भोजपट धरण असू द्या, ही सगळी विश्वेश्वरय्यांनी बांधलेली, तयार केलेली, त्यांच्या कल्पनेतून तयार असलेली ही योजना आज तुम्ही साकारत आहात. याबद्दल आजच्या या पुरस्कार समारंभाच्या निमित्तानं आजच्या या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांतजी गायकवाड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी प्रकट व्हावं. प्रथम या ठिकाणी उपस्थित सर्वांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आज ज्यांच्या जन्मदिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे आदरणीय भारतरत्न डॉक्टर सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्याजी यांच्या निमित्ताने, यांच्या जन्मनिमित्ताने आपण या ठिकाणी सर्व एकत्र जमलेलो आहोत. खरं तर भारताच्या विकासामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महान व्यक्तींनी आपली भूमिका पार पाडली आणि जे प्रगतशील राष्ट्र म्हणून आपण होतो ते विकसित राष्ट्राकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी ज्यांनी देशाची पाया उभारणी केली त्यांच्यातील एक नाव म्हणजे मोक्षगुंडम सरांचं घेतलं जातं. प्रत्येक क्षेत्रामध्ये जी भारत स्वतंत्र झाल्यानंतर
आवश्यकता होती की भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये विकास व्हावा आणि एक चांगली सामाजिक व्यवस्था, चांगला एक देश या ठिकाणी घडावा. त्यासाठी अनेक जणांनी जे प्रयत्न केले आणि त्यांच्या प्रयत्नाला यश म्हणून आपण आज या ठिकाणी बघतो. आज खरं तर अभियांत्रिकी दिन आहे आणि विशेष आयोजकांचं मानतो की अभियांत्रिकी दिनासाठी आम्हाला सर्व जे इतर शाखेतील आहेत म्हणजे BPSC ॲग्रिकल्चर आहे, प्रमुख आपले जे अध्यक्ष आहेत त्यांना विचारलं असं ते झालेले आहेत. त्यांनी या ठिकाणी त्यांनी बोलवलं, त्यांचे आभार मी व्यक्त करतो. आणि खरंच असे कार्यक्रम इतर तालुक्यामध्ये घेतले जात नाहीत. म्हणजे आता त्यांनी सांगितलं आहे की सांगोला तालुका असेल, इतर तालुका असेल, याची जुन्या घटना आहेत, जुन्या ज्या परंपरा आहेत आणि ज्या लोकांनी आपल्यासाठी कष्ट घेतलेले आहेत. आज किंबहुना बऱ्यापैकी लोकांना सरांचं नावही माहीत नसेल, जे इतर क्षेत्रातील त्यांना माहीत नसेल. अभियंता क्षेत्रातील जे आहेत ते त्यांना ओळखतात चांगल्या प्रकारे. तर ते नाव अस्तित्वात राहावं, ते नाव टिकावं आणि सर्वांना त्यांनी केलेले कष्ट, त्यांनी आपल्यासाठी जे घेतली मेहनत आहे ती लक्षात राहावी, त्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याबद्दल मी दामाजी परिवार, दामाजी न्यूज आणि सर्व सिव्हिल इंजिनियर असोसिएशन मंगळवेढा यांचा आभार मानतो आणि नक्कीच भविष्यामध्ये ते अशा प्रकारचे कार्यक्रम घेत राहतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं आजच्या कार्यक्रमासाठी, त्यासाठी धन्यवाद. आज आपण खरोखरच विश्वेश्वरय्या यांच्या जीवनावर आणि आजच्या दिनाचे औचित्य साधून आम्हाला मार्गदर्शन केलं. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट भारत पवार साहेब यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गायकवाड साहेब, दामाजी एक्सप्रेस परिवाराचे प्रमुख माझे मित्र सहकारी दिगंबर भगवे, काशीद साहेब, पंडित साहेब, माझे सहकारी निंबोली गावचे लोकदेवते सरपंच साहेब, ज्येष्ठ सहकारी माझे शिवटे साहेब, मनसेचे नेते गोरे साहेब, पवार साहेब आणि सर्व इंजिनियर बंधू आणि मोठे बंधू. आत्ताशीच मगाशी म्हणले काशीद साहेब की हे सगळे आम्ही गौंडी आहोत. गौंडी तर तुम्ही सगळेच आहात, पण मी आता अलीकडे जरा फिरायला गेलो, तुम्ही दक्षिण भारतात जर फिरायला गेलो आपण किंवा मंदिरं जर बघितली, दगडाची एक कडी कशी काय पुरली असेल, दगडाची साखळी कशी काय केली असेल, कुठल्या प्रकारचं स्थापत्याचं, कुठल्या प्रकारचं यंत्रणा असेल, कशा प्रकारे केली असेल. 4-4, 5-5 टनाचा एक दगड, 10-10 टनाचा एक दगड 20व्या मजल्यावरती कसा नेला असेल आणि त्या 20व्या मजल्याचा दगड बरोबर वळींब्यात काटकोनात कसा काय लावला असेल आणि त्यावेळी कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी होती. तर ही सगळी टेक्नॉलॉजी आत्मसात करणारा खाली होता, वर गौंडी बांधलेला होता, पण खाली तो दगड बरोबर वळींब्यात आणि काटकोनात मोजमापात अगदी 1.0 सेंटीमीटरचा सुद्धा फरक जरी पडला तरी इमारत कोसळू शकते. अशा प्रकारचा दगड घडवणारा वडा या सगळ्या समाजाने इतकी मोठी क्रांती केली. इतकं पायथागोरसचा सिद्धांत मला वाटतं श्याम चव्हाण बरोबर एकदा बोलत असताना पायथागोरसचा सिद्धांत काय ते बजा गुणिले वर्ग काय, मी थोडंसं शिकलो, जास्त शिकलो, पण या प्रकारचा पायथागोरसचा सिद्धांत फार पूर्वी आपल्या संस्कृतीमध्ये शास्त्रज्ञांनी, मला वाटतं कनादानी किंवा कोणीतरी सांगितलेला होता. सगळं शास्त्र जे आहे, अत्याधुनिक शास्त्र जे आहे, ते सगळं अत्याधुनिक शास्त्र आपल्या इथं होतं. एवढंच नव्हे, रामानुजनच्या संदर्भात तर रामानुजनचा तर मी म्हणेन की आम्ही खून केला. आज यानाची टेक्नॉलॉजी जी आहे ती सगळी रामानुजन इफेक्ट वरती आहे. तो इफेक्ट आजही केला तो, परंतु केवळ आपल्यातल्या अंधश्रद्धेमुळे रामानुजनला लवकर जावं लागलं. अशा कित्येक उदाहरणं आहेत की आपण विनाकारण कुठल्या तरी पगड्याच्या आड राहिलो आणि त्या पगड्याच्या आड राहिल्यामुळे आपल्याला ज्ञान आपण सगळ्याला सांगू शकलो नाही. मला एक सांगा, आपण गुहेत राहणार होतोय, तुमचे उपकार एवढ्या समाजावरती आहेत की मानवजात ही गुहेत राहत होती. गुहेत राहणाऱ्या मानवाला पहिल्यांदा घरात आणलंय ते तुम्ही सगळे द्या. ती इंजिनियरची जात, ती इंजिनियरचा वर्ग आहे.
तो गवंड्याचा वर्ग आहे, तो वडाराचा वर्ग आहे, तो गाडी वडार असेल, तो पाथरवट असेल, त्यांचा आहे. या सगळ्यांनी मिळून तुम्ही समाजाला काम केलेलं आहे. आता मगाशी सरांनी सांगितलं की पाण्याच्या बाबतीत पाणी ही संपत्ती निर्माण करणारी संपत्ती आहे आणि या पाण्याच्या संदर्भात आपण किती काय काय काम करतो तुम्हाला माहिती आहे. कृष्णेचं पाणी मंगळवेढ्याला येऊ शकतं हे एका साध्या डिप्लोमा झालेल्या इंजिनियरनं आम्हाला 85 साली सांगितलं. पाटील साहेब ते पंचायत समितीमध्ये होते, तुम्हाला माहिती आहे साहेब पाटील साहेब. तर साहेब आपल्या बरोबर मी चर्चा काय करतो, तुमच्याबरोबर मी करतो. 20-25 वर्षापूर्वी टोपोसेड म्हणजे समुद्र सपाटीपासूनची मंगळवेढ्याची उंची किती आहे हे मला सांगायचा किंवा जाणून घ्यायचा अधिकार नव्हता, कारण ते रहस्य काय ते आपलं गुपित कागदपत्र कॉन्फिडेन्शियल कागदपत्रामध्ये होतं, गोपनीय कागदपत्र होतं. तर त्यावेळी आम्हाला ते इंजिनियर एस डी पाटलांनी सांगितलं की बोलनूरचा जो रीच पॉइंट आहे आपल्यातल्या सगळ्यात तो आणि म्हैसाळची नदीचा बेस लेवल ही 51 मीटरला उंच आहे. म्हैसाळ जे नदीचं आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे. तर त्याने 51 मीटरला उंच आहे म्हणून सांगितलं आणि तिथून पाणी इथं आपल्या मंगळवेढ्याला येऊ म्हणून सांगितलं. हे एका साध्या डिप्लोमा झालेल्या इंजिनियरने आम्हाला सांगितलं आणि आमच्या डोक्यात पडल्यानंतर प्रकाश पडल्यानंतर ते सगळं बघितलं कशा प्रकारे असतं काय असतंय. तर त्यानंतर ज्यावेळी पहिल्यांदा टेंभुर्णी इथं गोनी दांडेकरांच्या अध्यक्षतेखाली पाणी परिषद झाली 1945 साली आणि तिथं हा विषय मांडला. इंजिनियर लोकांनी ते मान्य केलं, पण आम्ही ज्यावेळी गावागावाने सांगायला गेलो की आता कृष्णेचं पाणी आपल्या मंगळवेढ्याला येणार आहे असं ज्यावेळी 85 साली सांगायला गेलो त्यावेळी सर्वसामान्य माणसांनी अक्षरशः आम्हाला वेळत काढलं होतं की बहुतेक गौरव घालायचे पाण्याच बोलते काय अशा प्रकारचे भाषण झाले. परंतु आज केवळ तुमच्या आणि तुमच्या इंजिनिअरिंगच्या कौशल्यामुळे आज मंगळवेढ्याला कृष्णेचं पाणी म्हैसाळचं पाणी मिळतंय. अशा प्रकारचे अनेक कामं तुमच्याकडून होते. आता व्यवसाय करत असताना नोकरी करत असताना थोडस शॉर्टकट आपण साधतोच. आता शॉर्टकट साधणारे इंजिनियर असतात, लॉंगकटने जाणारे इंजिनियर असतात, परंतु शॉर्टकटमुळे समाजाचं आपल्या आतोनात नुकसान होते. कारण तुम्ही बेस आहात. रस्त्याचं कन्स्ट्रक्शन करत असताना पहिल्यांदा बोर्डर टाकले पाहिजेत, पुन्हा ते छोटी खाडी टाकली पाहिजे, पुन्हा टाकली. प्रत्येक स्टेजला जर आपण चारचाराने जर हलत गेलो काटा मारत गेलो तर पुन्हा शेवटचा कधीच कळस चांगला होत नाही. आणि या दृष्टिकोनात इंजिनियर लोकांनी जे काम केलेलं आहे ते काम अतुलनीय आहे. म्हणून मी म्हणतोय आपल्या पूर्वीचं इंजिनिअरिंग शास्त्र स्थापत्य शास्त्र जे होतं ते इतकं जबरदस्त होतं की 20-25 मजली इमारती त्या काळात कशा उभा केल्या असतील हे तुमच्या बुद्धिमत्ताचं अचाट काम आहे. विश्वेश्वराच्या बद्दल तर ग्रंथकथाही अनेक आहेत, त्यांच्याबद्दलच्या गोष्टी सुरस गोष्टी अनेक आहेत की ते ट्रेन मध्ये बसले होते, नुसता आवाज आला आणि त्याने ओळखला आणि ट्रेन थांबवली आणि नुसत्या आवाजावरती त्याने ओळखले की ट्रॅकला कुठेतरी अडचण आहे म्हणून. अशा प्रकारची बुद्धिमत्ता त्यांची ईश्वरीय बुद्धिमत्ता होती. परंतु आपल्यासारखे सामान्य इंजिनियर सुद्धा याला कमी नाही. आयुष्यात घर माणूस एकदाच बांधतो, परंतु ते घर बांधत असताना सुद्धा आपण आपली बारकाई तिथं उद्योगाला आणता आणि म्हणून ते घर टिकतं, 2 पिढ्याला टिकतं. ही काही साधी गोष्ट नाही. आणि आपलं योगदान समाजाच्या राष्ट्राच्या एकंदरीत उभारणीमध्ये अत्यंत आहे. आम्ही साहेब पोलिसांमध्ये मी वकील आहे, आम्ही जरी काही चोरामाऱ्या केला तरी काही फरक पडत नाही, एखाद्या माणसावरती फरक पडतो. पण तुम्ही एक रस्ता वाईट केला, एक धरण तुम्ही जर बांधलं तर धरणाच्या खाली हजारो लोक मरू शकतात. आमच्या मी जेवढं वकील गद्दारी केली माझ्या पक्षकाराबरोबर पैसे खाऊन दुसऱ्याला चाललेलं केलं, तुम्ही काय केलं तर ते एका माणसापुरता तोटा होतो. परंतु तुम्ही कन्स्ट्रक्शन करत आहात, तुम्ही पिढ्या बदलू शकता. इतकी ताकद तुमच्यात आहे आणि या ताकदीमध्ये प्रामाणिकपणे आपण सगळ्यांनी विचार करून तुमच्या माझ्यासहित आपण चांगल्या राष्ट्र उभारणीचा प्रयत्न करूया. या विश्वेश्वरय्या दिनाच्या निमित्तानं मी आपल्या इंजिनियर लोकांची सगळ्यांचे अभिनंदन करतो. आणि आज जे पुरस्कार प्राप्त इंजिनियर आहेत जावडे साहेब, पी.के. पवार माझा भाऊच आहे, ते पण अक्षरशः असं काही आपलं तरी गोरगरीब लोकांना प्लॅन स्वस्तात करून द्यायचं काम जर तालुक्यात फोन करत असेल तर ते उन्हा रोग पैशाचा विचार करत नाही. कुठे पाठवू भाऊ आहे माझा
आजाबाकारी काम करतात. संजय देशपांडे तर विद्यार्थी अवस्थेपासून माझे मित्र आहेत, त्यांच्याबरोबर माझ्या माळी साहेबांच्या बरोबर अभिजित देवकर साहेब या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि आपण सगळेजण मिळून एक चांगला राष्ट्र, चांगला समाज उभा करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया. पुन्हा एक बार मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. पुरस्कार प्राप्त सर्व अभियंत्यांचं मी अभिनंदन करतो आणि मला आपण बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण गेल्या 40 वर्षांपासून पाणी परिषदेचं काम करीतच आहात आणि या निमित्तानं आपल्याला आपण केलेलं मार्गदर्शन हे एक वेगळं आहे. यासाठी मानकरी माननीय इंजिनियर अरुणजी जावळे साहेब, सेवानिवृत्त उपअभियंता, पाटबंधारे विभाग, मंगळवेढा. यानंतर आजच्या या पुरस्काराचे दुसरे मानकरी आहेत माननीय इंजिनियर PK पवार साहेब. यांना गोरगरिबाचे इंजिनियर असे म्हणतात. कोणाचा नकाशा काढून द्यायचा असू द्या, प्लॅन काढून द्यायचा असू द्या, घराचा एखादा नकाशा करायचा असू द्या, बँकेसाठी लागणारा एखादा प्रोजेक्ट असू द्या, जे तुम्ही द्याल तेवढ्यामध्ये ते इंजिनियर करून देणारे गोरगरिबांचा इंजिनियर म्हणून यांची ख्याती आहे. या आजचे मानकरी माननीय PK पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो. ज्या वेळेला वर्किंग मध्ये असं आता पवार साहेब म्हणजे कसं 2 गोष्टी मला आठवल्या म्हणून सांगतो. तर PK पवारच्या बाबतीत सांगायचं म्हणजे ज्यावेळी मी वर्किंग नगरपालिकेमध्ये करत होतो तर सर्वसामान्यांचं ड्रॉइंग वगैरे असायचं, पण मापक फी मध्ये येते. मग ते ड्रॉइंग आल्यानंतर मी बोलवून घ्यायचो साहेबांना, साहेब जरा अशा करेक्शन आहे, साहेब चालवून जाऊ, गरीबाच आहे म्हणायचं, काय आपण एखाद्याला मदत केली म्हणायचं. म्हणजे अशा स्वभावाने त्यांनी काम केलं. पुढच्या पुरस्काराचे मानकरी आहेत माननीय इंजिनियर अंकुशजी माळी साहेब, निंबोडी. सरपंच यानंतर पुढच्या पुरस्काराचे मानकरी आहे माननीय इंजिनियर अभिजित देवकर साहेब, मंगळवेढा. यानंतर राहून गेलेला आहे आपल्याच तालुक्याचे डोंगरगावचे सुपुत्र माननीय इंजिनियर सुरज बाळासाहेब कवाळे यांची जिल्हा परिषद सोलापूर बांधकाम कनिष्ठ अभियंतापदी नुकतीच निवड झालेली आहे. त्यांना शुभेच्छा या ठिकाणी. माननीय सुरज बाळासाहेब कवाळे. यानंतर आपण या ठिकाणी विशेष सन्मान आणि पुरस्कार वितरण झाला, पण या ठिकाणी जे ठिकाणी आलेले आहेत, जे इंजिनियर या ठिकाणी आलेले त्यांचंही काम उत्कृष्ट आहे. त्यांना या ठिकाणी
दामाजी शहर माननीय नगरपालिकेचे अभियंता काशीद साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. गेल्या 25-30 वर्षापासून मंगळवेढ्याच्या शहरामध्ये गटर असू द्या, पाणी पुरवठ्याची योजना असू द्या, अनेक सरकारी श्याम चव्हाण साहेब यांचं या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी श्याम चव्हाणांना विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या अभियंत्यांना विनंती करतो आहे की आपण नाव पुकारल्याबरोबर समोर येऊन आपला सन्मान घ्यावा. सर्वप्रथम जयंत कोंडुबरी साहेब. संजय संग्राम शिवाजीराव पवार साहेब. विकास सूर्यवंशी साहेब. त्यानंतर प्राची कोंडुबरी जाधव आणि सुनील जाधव या उभय दाम्पत्याचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. प्रमोद शिंदे सर. रवी चौगुले साहेब. अजिंक्य गाळवे साहेब. मुकेश रोकडे साहेब. ऋतुराज पवार साहेब. सुरेश दिवशे साहेब. चित्तरंजन लक्ष्मण मस्के साहेब. चित्तरंजन मस्के साहेब. प्रज्वल लक्ष्मण नागरे साहेब. दिनेश लुगडे साहेब. रवी चौगुले. वायदंडे साहेब. विनोद राऊत साहेब. यानंतर एक विशेष सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. आमच्या या सर्वांचे मार्गदर्शक रमेशजी जोशी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मला रामानुजन चांगला कळाय म्हणून झालेच आहे.
आताराव घोडके साहेब, चंद्रकांत पवार साहेब, नारायण गोवे साहेब, मनसेचे शहर प्रमुख पवार साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। मनसेचे नेते नारायणजी गोवे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। इंजिनियर आताराव घोडके साहेब, तो कोकरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। किरण क्षीरसागर, महेश आवळेकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। तात्यासाहेब जाधव साहेब, उदयनराजे भोसले इंजिनियर उदयनराजे भोसले सर, अजय देशपांडे सर, डिंबोलीचे सोसायटीचे चेअरमन भारत ढगे सर यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे। डॉक्टर जवळे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतो आहे। अमित आणि अजित जवळे साहेब, जवळे साहेबांचे चिरंजीव यांचा सन्मान या ठिकाणी होतो आहे। सोसायटीचे घेतले विशेष आणि उत्कृष्ट अभियंता पुरस्काराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय विक्रांतजी गायकवाड साहेब यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ॲडव्होकेट पवार साहेब उपस्थित राहिले, त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो। त्याचबरोबर विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील, बांधकाम क्षेत्रातील, सामाजिक सहकारामध्ये काम करणारे सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिले, त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो। त्या ठिकाणी ज्या माता भगिनी, महिला मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिल्या, या सन्मान सोहळ्याचा आपण आनंद घेतला, आपल्याही सर्वांचा या ठिकाणी मी आभार मानतो। बालाजी टुले ज्या सर्व क्षणाचं चित्रण करतायत ते उत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून आहेत, त्यांचा बालाजी टुले यांचा सन्मान या ठिकाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांतजी गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो की आपण या अवलिया चित्रकाराचा सन्मान करावा। पुन्हा एकदा सर्वांचं आभार। हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। फोटो अभियंत्यांना ज्यांना फोटो काढायचा असेल त्यांनी ताबडतोब फोटो घ्या।